बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात झिशान सिद्दीकींनी एक खळबळजनक असा दावा केलाय। झिशान सिद्दीकींनी पोलिसांना दिलेल्या जबाबात 10 बिल्डर्स आणि मोहित कंबोज यांचं नाव घेतल्याची माहिती टाइम्स ऑफ इंडिया या वृत्तपत्रानं दिली आहे। हत्येच्या दिवशी वडिलांनी लिहिलेल्या डायरीत भाजप नेते मोहित कंबोज यांचं नाव असल्याचा उल्लेख झिशान सिद्दीकींनी केलाय। झिशान यांनी कंबोज यांच्यावरती आरोप मात्र केलेले नाहीत। सिद्दीकी यांनी ज्यांच्यासोबत शेवटच्या गप्पा मारल्या ते मोहित कंबोज असल्याचं झिशान यांनी सांगितलंय। तर झिशान सिद्दीकींनी केलेल्या आरोपात मुंद्रा बिल्डर्स, पृथ्वी चव्हाण, शाहिद बलवा, शिवालिका व्हेंचर्स, अदानी, नबील पटेल, विनोद गोयंका आणि ओंकार बिल्डर्स यांसारख्या नामांकित बिल्डर्सच्या नावांचाही उल्लेख केलाय। एसआरए प्रकल्पात नागरिकांची बाजू घेतल्यानंच हत्या झाल्याचा दावा झिशान सिद्दीकींनी केल्याचं टाइम्स ऑफ इंडियानं सांगितलंय। तर दुसरीकडे मात्र बाबा सिद्दीकींची हत्या ही बिष्णोई गँगनंच केली असल्याचा दावा मुंबई पोलिसांनी केलाय, त्यावरती ते ठामही आहेत। तर नेमकं काय आरोप केलेत आपण पाहूयात। वडिलांनी झोपडपट्टी वासियांना पाठीशी घालून शत्रू केला। पृथ्वी चव्हाण, शाहिद बलवा, शिवालिका व्हेंचर्स, अदानी, नबील पटेल, विनोद गोयंका आणि ओंकार बिल्डर्स यांच्यावरती झिशान सिद्दीकींनी आरोप केले। तर मुंद्रा बिल्डर्सच्या पुनर्विकास प्रकल्पावरती कंबोजना चर्चा करायची होती असंही ते म्हणाले। हत्येच्या दिवशी वडिलांच्या डायरीत मोहित कंबोज यांचं नाव असल्याचंही त्यांनी सांगितलंय। तर झिशाननं मोहित कंबोज यांच्यावरती आरोप मात्र केलेले नाहीयेत। तर यावरती सगळ्यावरती नेमकं मोहित कंबोज यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे ती सुद्धा पाहूयात। आज एक खबर चल रही है कि कुछ स्टेटमेंट ऐसे हुए हैं या चार्जशीट है, ऐसा कोई मीडिया हाउसेस चला रहे हैं। गरम खबरों के लिए कुछ स्टेटमेंट को तोड़ मोड़ के चलाया जा रहा है। मैं ये स्पष्ट करना चाहूंगा कि इधर भी चार्जशीट में मेरा कोई नाम नहीं है। ज़ीशान सिद्दीकी ने बाबा सिद्दीकी जी की जो दुर्घटना हुई उसके बाद जो अपना स्टेटमेंट दिया, उन्होंने उसमें मेंशन किया कि जिस दिन ये घटना हुई उस दिन बाबा सिद्दीकी जी की बात मेरे से हुई थी। मैं ये स्पष्ट करना चाहूंगा कि बाबा सिद्दीकी जी मेरे 15 साल से पुराने दोस्त हैं और हम लोग हर हफ्ते में 2-4 बार बात करते थे। और ये बहुत ही दुखद बात है, जिस दिन उनकी ऐसी घटना हुई तो ये सबके लिए शॉकिंग था। और शाम को उनकी मेरी आपस में बातचीत हुई और हम लोग ऐसे पॉलिटिकल नॉन पॉलिटिकल बांद्रा में होने के कारण, मैं भी 15 साल से बांद्रा में रहता हूँ, वो भी बांद्रा के थे, तो एक हमारे बहुत ही मधुर संबंध थे। और साथ ही साथ वो एनडीए के हिस्सा भी थे, अजीत दादा पवार साहब की पार्टी के नेता थे और उस कारण से कई पॉलिटिकल मुद्दों पे हमारी रोज चर्चा आपस में होती थी। तो जिस हिसाब से ज़ीशान जी का स्टेटमेंट को घुमा फिरा के कुछ मीडिया हाउसेस बताना चाह रहे हैं, तो मैं ऐसी छोटी रिपोर्टिंग के लिए ऐसी निंदा करता हूं। और साथ ही साथ मैं बताना चाहूंगा कि इसके अंदर जो घटना हुई, बाबा सिद्दीकी जी का जो मर्डर हुआ, इसकी सच्चाई बाहर आनी चाहिए और सख्त से सख्त सजा आरोपियों को मिलनी चाहिए। और मुंबई पुलिस को इसके पीछे की सच्चाई क्या है, क्या इसका एंगल है, ये लोगों के सामने सच जल्द से जल्द लाना चाहिए। त्यामुळे मोहित कंबोज यांनी स्पष्टीकरण दिलंय। त्यानंतर आता या पुढे काय होतं हे पाहणं महत्त्वाचं आहे। आता राज्यभरातील इतरही बातम्या आहेत, त्यांचा वेगवान आढावा घेऊया टॉप 50च्या माध्यमातून। वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी आता पुण्यात पोलिसांची अहोरात्र गस्त घातली जाणार आहे। कॉप 24 या उपक्रमांतर्गत 726 पोलीस गस्त घालणार आहेत। हे कर्मचारी 21 ते 30 वयोगटातील असल्यानं तत्पर सेवा देण्यासही सक्षम आहेत। 12 तासाच्या 2 शिफ्टमध्ये हे पोलीस काम करणार आहेत। सोमवारी वक्फ बोर्डासंदर्भात स्थापन करण्यात आलेल्या संयुक्त समितीची बैठक झाली आणि या बैठकीत सत्ताधारी आणि विरोधकांकडून वक्फ संदर्भात झालेल्या सुधारणांवरती चर्चा झाली आहे। यात सत्ताधाऱ्यांकडून आलेल्या सुधारणांपैकी 12 सुधारणा मंजूर झाल्या, तर विरोधकांच्या मात्र सर्व सुधारणा फेटाळण्यात आल्या। केंद्र सरकारनं रेशन कार्ड धारकांसाठी गाईडलाईन जारी केल्या आहेत। या योजनेत आता 15 फेब्रुवारीनंतर रेशन धारकांना लाभ मिळणार आहे। केंद्र सरकारनं रेशन कार्ड धारकांना ई-केवायसी करणं अनिवार्य केलं होतं आणि त्यामुळेच ज्या लोकांनी ई-केवायसी केलं नाही त्यांना रेशन मिळणार नाही। त्यामुळे रेशन कार्ड धारकांना ई-केवायसी करणं आवश्यक आहे।
राज्य सरकारनं 1 एप्रिलपासून रेडी रेकनरच्या दरात 10% वाढ करण्याचा निर्णय घेतलाय. कोरोनाच्या संकटानंतर पहिल्यांदाच रेडी रेकनरच्या दरात सुधारणा होणार आहे. त्यातून मिळणाऱ्या मुद्रांक शुल्काच्या रूपानं राज्याच्या तिजोरीत 75,000 कोटींचा महसूल जमा होण्याची सरकारला अपेक्षा आहे. रेल्वेनं अहमदाबादमधील कोल्ड प्ले कार्यक्रमासाठी विशेष गाड्या सोडल्या होत्या. मात्र दिल्लीत होणाऱ्या मराठी साहित्य संमेलनासाठी विशेष गाड्या चालवण्यास रेल्वेनं नकार दिलाय आणि म्हणून संमेलनासाठी आयोजकांना 50 लाख भरून रेल्वेकडे आरक्षित करावी लागली आहे. जुन्या पुणे मुंबई महामार्गावरती खंडाळा बोरघाटात एका बाईक रायडरचा अपघात झाला. हा भयंकर अपघात होता की तो मोबाईलमध्ये कैद झालाय. बाईकचा चक्काचूर झाला असून दुचाकीस्वार जखमी झालाय. अनेक बाईक रायडर्स लोणावळ्यात बाईक रायडिंग करण्यासाठी येतात, त्यामुळे अपघाताचं प्रमाण वाढताना दिसतंय. धाराशिवच्या भूम तालुक्यातील माणकेश्वर इथल्या ऐतिहासिक महादेव मंदिर आणि लक्ष्मी आई मंदिरादरम्यान संरक्षण भिंत बांधली गेली आहे. यामुळे भाविकांना त्रास होत असल्यानं भिंत हटवून गेट बांधण्याची मागणी केली जाते आणि याच मागणीसाठी अंधारे महाराज यांनी आमरण उपोषणही सुरू केलंय. पालघरमधील अशोक धोडी अपहरण प्रकरणात पोलीस आता ॲक्शन मोडवरती आलेत. घोलवड पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल झाला असून 40 पोलिसांच्या पथकाद्वारे धोडींचा शोध घेतला जातोय. धोडी शिंदे गटाचे डहाणू विधानसभा समन्वयक राहिले असून 7 दिवसांपासून ते गायब आहेत. येरवडा पोलीस स्टेशन हद्दीत जुगार अड्ड्यावरती कारवाई करण्यात आली आहे. 9 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं असून 9,270 रोख रक्कम, 2 मोटरसायकल आणि 8 मोबाईल असा एकूण 1,05,000चा मुद्देमाल जप्त केला गेलाय. मटका मालक बंटी मिश्राला पोलिसांनी ताब्यात घेऊन गुन्हाही दाखल केलाय. हत्येच्या प्रयत्नात मालेगावमधील 2 आरोपींना शिक्षा सुनावण्यात आली आहे. त्यानंतर आरोपींनी न्यायालयाच्या आवारातून पळ काढलाय. त्यातील एक आरोपी पकडण्यात पोलिसांना यश आलंय, तर आरोपी पळून जात असतानाचा व्हिडिओ सीसीटीव्हीत कैद झालाय. तर दुसऱ्या आरोपीचा शोध पोलीस घेत आहेत. पतीने फिरायला घेऊन जाण्यास नकार दिल्याच्या रागातून पत्नीनं 3 वर्षाच्या मुलाला बेदम मारहाण केली आहे. प्लास्टिकच्या पाईपनं 3 वर्षाच्या मुलाला मारहाण करण्यात आली आहे. वडिलांच्या फिर्यादीवरून आता घाटकोपर पोलिसात मुलाच्या आईवरती गुन्हा दाखल झालाय, तर मुलावरती रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सोलापुरातून एक मोठी बातमी समोर येते. सोलापुरात जीबी सिंड्रोमचे आणखी 2 संशयित रुग्ण आढळलेत. रुग्णांचं सॅम्पल हे महापालिकेच्या आरोग्य विभागानं तपासणीसाठी पाठवलंय. दरम्यान याआधी सोलापुरात जीबी सिंड्रोमनं एका सीए तरुणाचा मृत्यू झाला होता. त्यानंतरच आता प्रशासन अलर्ट मोडवरती आल्याचं कळतंय. तर या सगळ्या संदर्भातला आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी विश्वभूषण लिमये यांनी. पाहूयात. गुलियन बॅरी सिंड्रोम या आजारामुळे पुण्यात मृत पावलेला पहिला रुग्ण हा मूळचा सोलापूर जिल्ह्यातील होता आणि आता 2 जीबीएसचे संशयित रुग्ण जे आहेत ते सोलापूरमध्ये सापडलेले आहेत. या संशयित रुग्णांचे जे सॅम्पल्स आहेत ते आता तपासणीसाठी पुढे पाठवण्यात आलेले आहेत. अद्याप यांना जीबीएस झालेला आहे का नाही यावरती शिक्कामोर्तब होऊ शकलेला नाहीये. मात्र तपासणीचा अहवाल आल्यानंतर या 2 रुग्णांना जीबीएस झालाय की नाही झालाय याबाबतची स्पष्टता जी आहे ते आपल्याला पाहायला मिळेल. 2 संशयित रुग्ण सोलापूरमध्ये आढळल्या कारणानं सोलापूर जिल्हा प्रशासन, सोलापूर जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा आता अलर्ट मोडवर आल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय. त्यामुळे सोलापूर शहरातील महानगरपालिका असेल, जिल्ह्यामधील आरोग्य यंत्रणा जी आहे ती कसोशीनं कामाला लागल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय. कॅमेरा पर्सन नागेश चिप्पासह विश्वभूषण लिमये, सान टीव्ही न्यूज, सोलापूर. यानंतर राजकीय गोटातून एक मोठी बातमी समोर येते. ती म्हणजेच खासदार कल्याण काळे हे उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या भेटीसाठी दाखल झाले आहेत. मंत्रालयात ते आले आहेत. तर यांच्यासोबत आमदार संदीप क्षीरसागर हे देखील अजित पवारांच्या भेटीसाठी मंत्रालयात आल्याचं कळत आहे. 2 मोठे नेते सध्या अजित पवारांच्या भेटीसाठी दाखल झाले आहेत. मात्र या भेटीचं कारण काय हे अद्याप तरी अस्पष्ट आहे. संदीप क्षीरसागर आणि खासदार कल्याण काळे हे मंत्रालयात दाखल झाले असून अजित पवारांची भेट घेण्यासाठी ते आले.
यानंतर बातमी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसंदर्भात. तर ओबीसी आरक्षण आणि स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकी प्रकरणी दाखल याचिकांवरती आज सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे. गेल्या 4 वर्षांपासून या प्रकरणाची सुनावणी लांबणीवरच पडतीये आणि म्हणून राज्यातील 29 महानगरपालिका, 257 नगरपालिका, 26 जिल्हा परिषद आणि 289 पंचायत समित्यांच्या निवडणुका प्रलंबित आहेत. त्यामुळे आता कोर्टाच्या निकालाकडे राज्याचं लक्ष लागलंय. आज तरी फैसला होणार का, हाच प्रश्न उपस्थित होतोय. आज सर्वोच्च न्यायालयाने स्पेसिफिक तारीख ठेवून प्रकरण दिलेलं आहे, त्यामुळे आज सुनावणी होण्याची अपेक्षा आहे. राज्य निवडणूक आयोगाची भूमिका जास्त महत्त्वाची, कारण त्यांच्यावर संवैधानिक जबाबदारी की या निवडणुका घ्यायचा. त्यांनी सादर केलेला IA जो आहे इंटरिम ॲप्लिकेशन, सर्वोच्च न्यायालयाने त्यांना सांगितलं होतं की जर कुठल्याही कारणाने तुमच्या इलेक्शन डिले होत असतील तर तुम्ही आमच्याकडे अर्ज करून आदेश प्राप्त करून घ्या. त्यांनी 2022मध्येच IA केलेला आहे. तो जर त्यांनी प्रेस केला आणि सर्वोच्च न्यायालयाचे जर त्यावर आदेश झाले तर निवडणुकीचा मार्ग सुकर होईल. त्यामुळे राज्य निवडणूक आयोगाची भूमिका जास्त महत्त्वाची या सगळ्या प्रकरणात. तर आजच्या या निकालावरती अवलंबून आहे की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत की त्या अजूनही लांबणीवरती जाणार आहेत. म्हणून या प्रत्येक सुनावणीची अपडेट आपण घेत राहू. तुर्तास राज्यभरातील इतर बातम्या, त्यांचा वेगवान आढावा. धनंजय देशमुख यांच्यासह मस्साजोग इथले ग्रामस्थ आंतरवालीच्या दिशेने रवाना झालेत. मनोज जरांगे पाटलांची भेट घेऊन चर्चा ते करणार आहेत. तसंच उपोषण सुद्धा करणार असल्याची माहिती धनंजय देशमुखांनी दिली आहे. बीड सरपंच संतोष देशमुख, महादेव मुंडे यांच्यानंतर आता सौरभ नावाच्या मुलाच्या मृत्यूचं प्रकरण चर्चेत आलंय. सौरभ नावाच्या 28 वर्षीय तरुणाला तलावात बुडवून मारण्यात आलं. मात्र वाल्मिकरांना पोलिसांना फोन केल्यामुळे सौरभच्या हत्येची तक्रार घेण्यात आली नसल्याचा आरोप अंजली दमान यांनी केलाय. तृप्ती देसाईनंतर भाजप आमदार सुरेश धस यांनी खळबळजनक असा दावा केलाय. आकाच्या जवळपास फक्त 26 पोलीस नसून 200 पोलीस आहेत. हे आकाचं प्रेम आहे. या सगळ्यांची यादी गृहमंत्र्यांकडे देणार असल्याची माहिती सुरेश धस यांनी दिली आहे. राष्ट्रवादी पक्ष आणि घड्याळ चिन्हासंदर्भात आज सुप्रीम कोर्टात महत्त्वाची सुनावणी होणार आहे. निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधात शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून याचिका दाखल करण्यात आली आणि विधानसभा निवडणुकीनंतर पहिल्यांदा ही सुनावणी होणार आहे. काल एका चिमुकल्यानं आपल्या आईच्या ऑपरेशन संदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवारांची भेट घेतली होती आणि मदत मागितली होती. अजित पवारांनी तत्परतेनं त्या चिमुकल्याला मदत केली होती. या पाठोपाठ आता आमदार रोहित पवारांनीही मदतीचा हात दिलेला आहे. व्हिडिओ कॉलद्वारे मुलाच्या आईची तब्येतीची चौकशी करत मदतीचं आश्वासन दिलंय. सांगोल्याचे माजी आमदार शहाजीबापू पाटलांनी मित्रपक्षावरच मोठा आरोप केलाय. माझा पराभव करण्यासाठी मुंबईपासून सांगोल्यापर्यंत सर्वांनीच प्रयत्न केला असा अप्रत्यक्ष आरोप शहाजीबापू पाटलांनी केलाय. माझा पराभव झाल्यानं अनेकांना आसुरी आनंद झाल्याचं पाटील म्हणाले. येत्या 5 वर्षांत 25,000 स्वमालकीच्या लालपरी बसेस घेण्यास अर्थमंत्र्यांनी मान्यता दिली आहे. एसटी महामंडळाला दरवर्षी 5,000 याप्रमाणे 5 वर्षांत 25,000 नव्या एसटी बसेस घेण्याच्या प्रस्तावाला मान्यता दिली गेली आहे. आता एक सविस्तर बातमी आहे ती लाडकी बहीण योजनेसंदर्भात. महायुती सरकारची सुपरहिट ठरलेल्या लाडकी बहीण योजनेबाबत देशातल्या सर्वात मोठ्या सरकारी बँकेनं सरकारला धोक्याचा इशारा दिलाय. नेमका काय आहे हा इशारा आणि याचा बजेटवरती काय परिणाम होणार आहे यावरचाच विशेष रिपोर्ट पाहूयात. लाडकीमुळे तिजोरीला खिंडार. SBIचा सरकारला धोक्याचा इशारा. लाडकीचा आगामी बजेटवर परिणाम. निवडणुकीच्या वेळी पक्षाला विजय मिळवून देण्यासाठी सरकारकडनं अनेक आश्वासनं दिली जातात. राज्यात कोणतीही निवडणूक आली की थेट लाभ हस्तांतरण म्हणजेच DBT लोकप्रिय घोषणा केल्या जातात. मध्य प्रदेशच्या लाडकी बहीण योजनेनंतर सगळ्याच राज्यांमध्ये अशा योजनांचा बोलबाला सुरू झाला.
महाराष्ट्रातील लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांना 1500 रुपये सुरू करण्यात आले. मात्र या योजनेवरनं देशातली सर्वात मोठी सरकारी बँक SBIने सरकारला धोक्याचा इशारा दिलाय. ही योजना राबवल्यामुळे महाराष्ट्र सरकारच्या तिजोरीला खिंडार पडणार असल्याचे संकेत SBIनं दिलेत. आगामी बजेटमध्ये त्याचे परिणाम दिसू शकतात असा इशाराही आता बँकेने दिलाय. निवडणुकीपूर्वी DBT सारख्या योजना जाहीर करण्याचा हाच ट्रेंड कायम राहिला तर भविष्यात त्याचा ताण केंद्र सरकारवरही पडू शकतो अशी चिंता स्टेट बँक ऑफ इंडियाने व्यक्त केलेली आहे. लाडकी बहीण योजनेमुळे राज्याच्या तिजोरीवर दरवर्षी 45,000 कोटींचा बोजा. लाडकीच्या योजनेचा खर्च राज्याच्या महसुलाच्या तब्बल 15% आसपास आहे. कर्नाटकात गृहलक्ष्मी योजनेवर वर्षाला 28,608 कोटी रुपये खर्च होतात. गृहलक्ष्मी योजनेचा खर्च कर्नाटकच्या महसुलाच्या 11% इतका आहे. पश्चिम बंगालमध्ये लक्ष्मी भंडार योजनेवर वर्षाला 14,400 कोटी रुपये खर्च होतात. तर लक्ष्मी भंडार योजनेचा खर्च पश्चिम बंगालमधल्या महसुलाच्या 6% आहे. महाराष्ट्रासह 8 राज्यांमधील या योजनांचा खर्च 1.5 लाख कोटींवर गेलाय. विरोधकांनी सुद्धा आता या मुद्द्यावरनं सरकारला घेरण्याचा प्रयत्न केलाय. स्टेट बँकचा जो रिपोर्ट आहे तो मी स्वतःही मागवलेला आहे, कारण का फिस्कल डेफिसिट मॅनेजमेंट, तुम्हाला कदाचित बोरी होत असेल माझ्या या विषयाचं, पण मी सातत्याने गेले 2 वर्ष FRBM ॲक्टवर सातत्याने महाराष्ट्रात बोलते. पण फिस्कल मॅनेजमेंट आणि जर त्याचं डेफिसिट वाढत गेलं किंवा फिस्कल मॅनेजमेंट नीट नाही केलं तर त्याचे लाँग टर्म खूप इफेक्ट्स हे इकॉनॉमीवर होतात. परदेशात तुम्ही बघताय ट्रम्प ॲडमिनिस्ट्रेशन आल्यापासून बऱ्याच गोष्टींवर बदल होत आहेत. लाडकीच्या 1500 रुपयांमुळे राज्य सरकारची तारेवरची कसरत होत असताना 2100 रुपयाचं आश्वासन सरकार कसं पूर्ण करणार याकडे लक्ष लागलंय. तर दुसरीकडे SBIच्या इशाऱ्यानंतर तरी राजकीय पक्षांच्या लोकप्रिय योजनांच्या घोषणांचा पायाबंद होणार का हा प्रश्न आहे. ब्युरो रिपोर्ट, साम TV.